पुण्याचा मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती। 1987 साली हिंदू मुस्लिम धर्माच्या लोकांनी एकत्र येत या गणपतीची स्थापना केली असं म्हटलं जातं। 138व्या वर्षात पदार्पण केलेल्या मानाच्या गुरुजी तालीम गणपतीचा यंदाचा उत्सव कसा साजरा केला जातोय पाहूया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्यासोबत। नमस्कार, NDTV मराठीच्या आम्ही पुण्याचे आम्ही मानाचे मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत पुण्याच्या तिसऱ्या मानाच्या गणपतीला म्हणजेच गुरुजी तालीम गणपती मंडळात। त्याचा पण एक असा वेगळा इतिहास आणि त्याच्या पण मूर्तीचे काही वैशिष्ट्य आहेत। आपण जाणून घेऊयात गुरुजी तालीम मंडळाच्या अध्यक्षांकडनं। सर, तुमचं NDTV मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आम्हाला एक थोडीशी झलक द्या की हे गुरुजी तालीम जे मंडळ आहे त्याचा इतिहास काय आहे आणि या मूर्तीचे वैशिष्ट्य काय। गुरुजी तालीम मंडळ हे 1887 साली स्थापन झाले। हिंदू मुस्लिम दोन समाजातील एकत्रित येऊन लोकांनी स्थापन केलेलं आहे गुरुजी तालीम मंडळ। भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख लालाबाई, रुस्तुमबाई, नालबंद बंधू ह्या दोन्ही समाजातली एकत्रित लोकांनी बनवलेली ही मंडळाची स्थापना म्हणून हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। या मूर्तीची वैशिष्ट्य काय आहेत? आपण जसं बघू शकतो की बऱ्याचशा मूर्तींपेक्षा ही मोठी आहे। जे मानाचे 5 गणपती आहेत त्याच्यापेक्षा ही मोठी आहे आणि आपण जसं बघू शकतो की गणपती बाप्पाच्या पोटाच्या इथे नागही बांधलेला आहे। तर त्याचे काय वैशिष्ट्य आहे? हे गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे मूषकावर आरूढ असलेली महाराष्ट्रातली पहिली मूर्ती आणि गुरुजी तालीम असल्यामुळं पैलवानी स्वरूपाची ही मूर्ती केली आणि हे केलं आहे की मूषक वाहन आणि नाग हे कसं की रक्षण करता असतं गणरायाचं, त्या हिशोबाने ही मूर्ती आपण त्यावेळेचे प्रकाश गोसावी मूर्तिकार होते, त्यांनी ही 1972 साली बनवली। ही शाडू मातीची मूर्ती, ह्याचं वजन कमीत कमी 700 ते 800 किलोचं वजन आहे। पण 2011 साली की ज्यावेळेस पाणी प्रदूषणाचा विषय समोर आला त्यावेळेस ती आपण शाडू मातीची मूर्ती दर्शन मूर्ती म्हणून वर्षभर मंदिरात ठेवतो आणि ही उत्सव मूर्ती केली फायबर ग्लासमध्ये केलेली आपण। की या वर्षीचं विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कसा असेल आणि किती वाजता विसर्जन मिरवणुकीत बाप्पाला रथात आणणार? आपलं यावर्षीचं विसर्जन मिरवणुकीचं दरवर्षी जे आपण मुख्य मिरवणुकीची विसर्जन मिरवणुकी लक्ष्मी रोडला असते, ते लक्ष्मी रोडमधनं आमचे 5 मानाचे गणपती चालू असतात आणि पहिले 2 मानाचे गणपती ग्रामदेव असतात ते पालखीत असतात आणि पहिला जो फुलांचा रथ जो बनवतो आपण तो पहिली सुरुवात रथापासून आपली होती। आणि ह्या वर्षीचं आपलं एक वैशिष्ट्य असे की आपल्या समाजापासून जे दूर लोटले गेलेले ते जे तृतीयपंथी असतात की त्यांचं आपण 2 महिने आले की आपण त्यांना आमच्या मंडळातले उत्सव प्रमुख अतुल भेरू यांनी प्रशिक्षण देऊन त्यांचं पथक तयार केले। आत्ताही आपण प्रतिष्ठापनेनं त्यांना आपल्या पथकात सामावून घेतलं। तसंच विसर्जन मिरवणुकीत ते सामावणार आहेत आणि आपल्या गणेश उत्सवामध्ये प्रवाहात त्यांना आणून त्यांना सन्मान करण्याचा हे आपण प्रयत्न करतो आणि त्यांना आपण सन्मान करणार आहोत। नक्कीच आपण जसं बघितलं गुरुजी तालीम मंडळ हे एक इतकं मोठं उदाहरण आहे सामाजिक बांधिलकीचं की एकीकडे स्थापनाच त्याची 2 समाजाच्या लोकांमुळे झालेली आहे, एक हिंदू बांधव आणि एक मुस्लिम बांधव।